हेलो हेलो माझे माय बाप हो दोन्ही इशाऱ्याच्या गणागणून ते रावण संपले आणि आता खऱ्या अर्थाने दुय्यमीला सुरुवात गणाच्या माध्यमातून दुय्यमीला चालना मिळावी म्हणून गणाच्या माध्यमातून या दुय्यमीला चालना मिळावी म्हणून सन्माननीय आदरणीय शाहीर निशांतजी सुखदेवला एका प्रश्नाची विचारणा केली होती. सुंदर अशी एका प्रश्नाची विचारणा केली. माझा प्रश्न काय म्हणते माझे माय बाप हो शंकर भगवंतानी 3 व्यक्तीशी युद्ध केला. शंकर भगवंतानी 3 व्यक्तीशी युद्ध केला आणि युद्ध करता 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 एक मात्र गोष्ट त्यांच्या लक्षात आली. एक गोष्ट मात्र त्यांच्या लक्षात आली आणि ते गोष्ट त्यांच्या लक्षात येता बरोबर शंकर भगवंत मागं फिरले. शंकर भगवंत मागं फिरले एका ठिकाणी जाऊन थांबले आणि त्या ठिकाणी त्या गोष्टीचा त्यांना पश्चाताप झालं. त्या गोष्टीचा त्यांना पश्चाताप झालं आणि पुन्हा एकदा त्यांच्याकडे परत वापस गेले आणि गेल्याच्या नंतर त्या 3 व्यक्तींना माफी मागली. 3 व्यक्तींना माफी मागली. तर मी विचारलं ते 3 व्यक्ती कोण, त्याच्या मागचं कारण काय? 3 व्यक्ती कोण आणि त्याच्या मागचं कारण काय? तर आदरणीय सन्माननीय शाहीर निशांतजी सुखदेव राऊंडवरती आले आणि मग सांगतात माझं उत्तर. तर काय सांगतात? अर्जुन भीम आणि हनुमान. क्या बात है शाहीर साहेब, क्या बात हो है, क्या बात है. क्या बात है. मला एवढी अपेक्षा नव्हती हो तुमच्याकडून नाही का. मला एक सांगा तुम्ही ज्ञानीवंत आहात, तुमच्या रक्तामध्ये शहरी भरलेली आहे. शंकर भगवंत केव्हाचे तुम्हाला याचं तरी भान आहे का? शंकर भगवंत केव्हाचे, शंकर भगवंत केव्हाचे होते तुम्हाला याचं तरी भान आहे का? आणि ब्रह्मा विष्णू मायाच म्हणतात या सृष्टीचे निर्माते करणार. हे निर्माते, हे या सृष्टीचे ते निर्माते ते केव्हाचे होते आणि द्वापर युगातले भीम होते. द्वापर युगातले भीम अर्जुन होते. मग त्यांच्यासोबत लढाई करू शकतात का हो? त्याच्यासोबत लढाई करू शकतात का? मी विचारतो काय यार तुम्ही माझं उत्तर देता काय? तुम्हाला शोभलं काय? तुम्हाला शोभलं का? तुम्ही ज्ञानीवंत आहात, तुम्ही गुणवंत आहात. तुमच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत शाहीरचा रक्त झाला आणि मला सुद्धा अशी अपेक्षा होती की माझ्या प्रश्नाचं समाधान तंतोतंत केल्याशिवाय राहणार नाही. पण जमलं नाही शाहिनी मान्यवरची आणि म्हणून मला म्हणायचं आहे इथं उपस्थित सर्व मंडळींना माझं प्रणाम. इथं उपस्थित सर्व मंडळींना माझं प्रणाम. सन्मान्य शाहीर मान्यवर जिला माझं सलाम आहे. इथं उपस्थित सर्व मंडळींना माझं प्रणाम आहे आणि सन्मान्य शाहीर निशांतजी सुखदेवीला माझा सलाम आहे. माझा सलाम आहे, माझा सलाम आहे. मी का अशी म्हणते समजलं का? कारण म्हणतात नाव मोठे आणि दर्शन खोटे दिसून राहिले तुमचे. नाव मोठे आणि दर्शन खोटे दिसून राहिले. मी तुम्हाला विचारतो काय आणि तुम्ही सांगता काय? जमलं नाही शाहीर मान्यवरजी आणि म्हणून मला म्हणायचं आहे सभी तमन्ना लेके आए हैं देखने हमारी शाहीर. सभी तमन्ना लेके आए हैं देखने हमारी शाहीर. दोनों शाहिरों का काम है दिखाना अपनी कलाकारी. अरे रंगत से रंगत मिलाना दोनों शाहिरों का काम है. रंगत से रंगत मिलाना दोनों शाहिरों का
प्रयत्नामुळे आणि म्हणतात प्रयत्न आधी परमेश्वर असतो तुम्हाला माहित आहे सन्मानित शाहीर मान्यवरची प्रयत्न आधी परमेश्वर असतो तुम्हाला माहित आहे आणि म्हणून प्रयत्न करा प्रयत्न केल्याने मोठ्यात मोठं जरी संकट असलं मोठ्यात मोठं जरी काम असलं पण तो सुद्धा साध्य होते आणि म्हणून मला म्हणायचं आहे ओ ब्राह्मण कन्येशी करुणी या लगना भीमाला
विचारतो एक ना तुम्ही सांगता दोन असं जमणार नाही समजला कारण शाहिरी झाली पाहिजे ज्ञानाची शाहिरी झाली पाहिजे तत्वाची शाहिरी झाली पाहिजे अनुभवाची कारण तुम्ही स्वतः शाहिरात तुमचं स्वतःच कवित्व आहे तर बाईना आवाजाचा भरोसा नाही बापा समजलं का मी काय भारताची गाय मोकळी आहे का माझ्यापेक्षा अशा जगामध्ये किती विद्वान झाले समजलं का आम्ही गर्वाची भाषा कधी करत नाही हो आणि गर्व जीवनभर कधी करणार नाही समजलं का मी तुम्हाला प्रश्न विचारली मी तुम्हाला सांगतो का शंकर भगवंताने 3 लोकांशी युद्ध केला होता तुम्ही सांगता भलता तुमचं जमणार आहे का नाही तुमचं जमणार आहे का तुम्ही आता छातीवर हात माणूस सांगा जरी माझं उत्तर खरं असेल तर तुम्ही आपल्या छातीवर हात माणूस सांगा जरी माझं तुम्ही उत्तर खरं दिलं असेल तर समजला का आणि काही सांगता आणि म्हणतात प्रयत्न आधी परमेश्वर असते विचार करा ऐका मला समोर भोगण्याकरिता येतो प्रत्येक व्यक्ती आपापल्या कर्माच्या कर्मगती भोगण्याकरिता येतो माझे माय बाप होते म्हणतात एका हातामध्ये पाप घेऊन येतो एका हातामध्ये पुण्य घेऊन येतो एका हातामध्ये पाप घेऊन येतो आणि एका हातामध्ये पुण्य घेऊन येतो कारण प्रत्येक ज्याच्या कर्मामध्ये जसं लिहिलं असतं त्याच्या नशिबामध्ये जेवढं लिहिलं असतं आणि तेवढंच त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण म्हणतात प्रयत्न आधी परमेश्वर तुम्ही कितीही जरी प्रयत्न केला पण जेवढं त्या परमेश्वराने तुमच्या नशिबामध्ये ठेवलं आहे तेवढं तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून छंद मानाचा पूर्वीपासून कारण हा छंद नशाच काही वेगळी माझे माई बाप हो त्या संगीताची नशाच काही वेगळी असतो आणि जो या नशेला पाचान करतो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही कारण हा नशा एक काही वेगळी छंद असतो त्याला म्हणतात गीत गायन तुमडी भजन आणि छंद मानसा पूर्वीपासून छंद मानसा पूर्वीपासून या मानवाची निर्मिती झाली आणि मानवाची निर्मिती झाल्याच्या नंतर त्या भगवंताचं नाम करायला लागलं त्या भगवंताचं नाम जपायला लागलं त्या भगवंताचं नाम चिंतन करायला मानावं लागलं आणि म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारली होती त्याचं उत्तर साधा आणि सोपं आहे त्याचं उत्तर साधा आणि सोपं आहे तुम्हाला एवढ्यापर्यंत सांगलं जमत जरी असेल तर तुम्ही पुढच्या राऊंड मध्ये सांगा ऐका मला म्हणायचं हा
त्रिभुवनातही नाही. या मनासारखी घाई त्या त्रिभुवनातही नाही. कारण मन एका माणसाला चंचल असतो. मन एका माणसाचा चंचल असतो. या मनाला काबू करण्यासाठी कित्येक कठोरी साधू संत, कित्येक तरी जपी तपी साधू संत थकले, या मातीमध्ये मिळले, पण हा मन मात्र काबू झाला नाही. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, मनोरंजन करायचे, आपला मनोरंजन करायचे. पण आमच्या या खड्या गंगीला राष्ट्रीय खडी गंमत म्हणतात. आमच्या या खड्या गंगीला राष्ट्रीय खडी गंमत म्हणतात. आणि म्हणून या राष्ट्रीय खडी गंमतीच्या माध्यमातून आम्ही शाहीर आहोत. मग आमचंही काहीतरी कर्तव्य बनतो. आमचंही काहीतरी कर्तव्य बनतो. मनोरंजनाचं साधन भरपूर आहे माझे माई बाप हो, पण हिला कोण्या नाटकाला नव्हे, कोण्या गोंधळ नव्हे, पण राष्ट्रीय खडी गंमत आमचे हे लोककला राष्ट्रीय खडी गंमत म्हणतात. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, म्हणतात काय त्यांचं प्रबोधन, काय त्यांचं बोलणं, काय त्यांचं प्रबोधन. कहाराचा भोजोर कहा गंगुतेली अशी आमची गताईशा निशांची सुखदेवे. तुम्ही जरी मला चढवण्याचा प्रयत्न करत असाल, पण हातपाय शेवटी माझ्याच मोडणार आहे. समजलं का? अरे भाई किसी को चढ़ने से तो किसी के झुकाने से मैं किसी के चढ़ने से मैं चढ़ नहीं सकती. अरे किसी के झुकाने से मैं कभी झुक नहीं सकती. मैं शायरी करती हूँ अपने ज्ञान से, शायरी करती हूँ मैं सलमान शायर माने और अपने ज्ञान से. मैं किसी के उड़ाने से मैं कभी उड़ नहीं सकती. किसी के उड़ाने से मैं कभी उड़ नहीं सकती. चण्याच्या झाडावर चढवण्याचा प्रयत्न जरी सुरुवातीपासून करत असाल, पण शेवटी हातपाय माझे मोडणार आहेत. याचा दृष्टिकोन मला समोर दिसते. ऐका मला म्हणायचं आहे,
कित्येक लोकांचे विचारचे जीवन उद्ध्वस्त झालं. त्यामुळे कारण संगीताची नशाच काही वेगळी असते माझं माई बाप हो. या संगीताची नशाच काही वेगळी असते. तर काही पा चालली तर सोनूबाईची पाल चालली. बरं ठीक आहे हो, फक्त माझीच पावल आहे, मी तुमचा नाही पाहिन. तमाशा नाही का तुमची खरी गंमत नाही का? तुम्ही फक्त माझीच पाहासाठी आला, मी तुमचा नाही पाहिन. तमाशा नाही का? त्या आमच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तमाशा म्हणतात, काही ठिकाणी खरी गंमत म्हणतात, त्या मराठवाड्याकडे गंमत म्हणतात आणि त्या बैतूलकडे म्हणतात दंडार. त्या बैतूल जिल्ह्यामध्ये म्हणतात दंडार. समजला का? तुम्ही आता झाकझूक करून ठेवता फक्त. समजला का? तुम्ही नको दाखवता आपल्या लोकांनी नाही का? खरी गंमत फक्त लोक माझीच पाहती आले, तुम्ही फक्त माझीच पाहण्याला खरी गंमत नाही का? झाकझूक करून ठेवा फक्त आपला. समजला का? आणि म्हणून बोलताना ज्याला काही सांभाळून बोलायचं, वाईट मानून घेतलं नाही, मी वाईट मानलं नाही, पण सांगत आहे तुम्हाला. आणि म्हणून मला म्हणायचं आहे